महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात सुसूत्रता आणि आधुनिकता आणण्यासाठी साहित्य संवर्धन आघाडी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते, लेखक तथा आघाडीचे उमेदवार योगेश सोमणी यांनी केले आहे. सभासद यादी अद्ययावत करणे, साहित्य पत्रिका प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचवणे, नव्या व तरुण साहित्यिकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच ज्येष्ठ तरुण यांची सांगड घालून परिषदेच्या कामकाजात आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा मानस असल्याचे सोमणी यांनी सांगितले. आमची पाठी कोरी आहे, चांगले उपक्रम राबवण्याची संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह पदासाठी डॉक्टर स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निफाडकर हे उमेदवार म्हणून असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस विविध मान्यवर व साहित्य परिषदेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठवण म्हणण्यापेक्षा मला एक रंगकर्मी म्हणून विशेष आनंदाची बाब अशी आहे की माझे आनंद डोहचे सगळ्या जगभरात मिळून जवळजवळ 400च्या वर प्रयोग झाले. सगळ्यात जास्त पुणे आणि पुणे परिसरात झाले. त्या खालोखाल सगळ्यात जास्त तो प्रयोग कुठे झाले असतील तर ते सोलापूर आणि सोलापूरच्या परिसरात झाले. ती पांडुरंगाची कृपा असेल, त्याला वारंवार तुकोबारा यांना भेटायची इच्छा होत असेल म्हणून तो या भागामध्ये घेत असेल. पण इथं मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आम्ही भगवानरावांच्या त्या शिल्पशाळेपासून ते इकडच्या मंदिरामध्ये आणि हुतात्मामध्ये वगैरे असे ठिकठिकाणी त्याचे प्रयोग केले आणि ते प्रत्येक वेळेला ते प्रयोग खूप मला स्वतःला एक रंगकर्मी, नट आणि साधक म्हणून समृद्ध करत गेले. आता साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या बद्दल मी किंवा आमचं संपूर्ण साहित्य संवर्धन आघाडी हे पॅनल हे दुसऱ्या कोणाची रेष पुसण्यासाठी आलेलंच नाही. आम्ही आमची रेष मोठी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आमची पाठी कोरी आहे. म्हणजे इथे माझ्यावर कुठलं कदाचित 5 वर्षानंतर पुन्हा मला सांगितलं गेलं की तुला उभं राहायचं आहे आणि पुन्हा तुला याच पदासाठी उभं राहायचं आहे आणि मी उभं राहिलो तर कदाचित या 5 वर्षामध्ये माझ्याकडून काही जर पुढच्या चुका झालेल्या असतील तर लोक सांगतील आणि अपेक्षा व्यक्त करतील. आत्ता फक्त अपेक्षाच व्यक्त केलेल्या आहे आणि माझ्याही मनामध्ये काही स्वतः काय करायचं याच्याही अपेक्षा आहे. सगळ्यात पहिलं मला जेव्हा वाटतं की मला अशी खात्री आहे की 100% यावर्षी साहित्य संवर्धन आघाडी ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या याच्यामध्ये हे वरचे तिन्ही पदाधिकारी आणि बाकी स्थानिक कार्यवाह आणि इतर ठिकाणचे अजून जिथं निवडणुका व्हायच्या आहेत अशा ठिकाणी असलेले जिल्हा प्रतिनिधी हे या आघाडीचे निवडून येतील. मला मी काय करणार किंवा करू इच्छित आहे अध्यक्षपदी आल्यानंतर साहित्य परिषदेत मी वेगळं काय करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी जर काय करणार असेल तर प्रत्येक शाखेची समिती नेमून सर्व आजीव सदस्यांची लिस्ट अपडेट करणार आहे आणि ज्याला एक काही आपण टाईम बाउंड महिना 1.5 महिना की त्यांच्याच कार्यकारिणीने ती लिस्ट घ्यायची. आजीव सदस्यांचे बदललेले पत्ते, आजीव सदस्यांमध्ये जे निवर्तलेले आहेत ते त्यांची नावं हे करावी असं कार्यकारिणीच्या सहीचंच पत्र असेल. अशा पद्धतीने पहिले ते अपडेट करणं, त्यांचे चालू मोबाईल अपडेट करणं असं पहिलं काम असेल. त्याच्यामध्ये एकाच कुटुंबात किती मेंबर्स आहेत, साहित्य पत्रिका हे त्रैमासिक होतं. एकाच कुटुंबात 4 मेंबर असेल तर 4 प्रती यायच्या आणि असं बऱ्याच ठिकाणी आहे. तर माझं म्हणणं एका कुटुंबात एका घरात एका पत्त्यावर जर एकच पत्रिका आली तर मुळातला तो खर्च कमी होऊ शकतो. साहित्य पत्रिका ही पुनर्मुद्रित होऊन टेक्स्ट स्वरूपात आणि हार्ड कॉपी स्वरूपातच लोकांपर्यंत जावी असं माझं स्वतःचं मत आहे. याला कारण म्हणजे मी स्वतः त्याचा एक वाचक असल्यामुळे, रादर वाचकपेक्षाही अभ्यासक, कारण त्याचा दर्जा खूप उच्च होता. जेव्हा केव्हापर्यंत साहित्य पत्रिका होती ते नेहमीच रेफरन्स बुक म्हणून ते नियतकालिक वापरलं जायचं. इतकं त्याच्यामध्ये काही समीक्षक, काही अभ्यासक आणि काही साहित्यिक उत्तम प्रतीचं लिहायचं. हा एक भाग. प्रमुख भाग त्याच्यात असा होता की साहित्य परिषदेचे निरोप लोकांना पोचायचे. म्हणजे या तारखेला निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीचं हे कालावधी असणार आहे, 15 दिवस आधीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा वगैरे सगळी कार्यक्रम पत्रिका
लोकांच्या घरात वेल इन ॲडव्हान्स जवळजवळ 1 महिना आधीपर्यंत ती कळायची. याच्याबरोबरच साहित्य परिषद वर्षाला 108 पुरस्कार देऊन पुरस्कृत करते. एकूण 108 पुरस्कार असतात आणि जे बऱ्याचदा नवोदित साहित्यिकांपासून ते ज्येष्ठ साहित्यिकांपर्यंत ते दिले जातात. त्याची पण माहिती वेळोवेळी त्याला काही आवेदन करायचं असेल तर त्या आवेदनाचं आवाहन हे सगळं त्या साहित्य पत्रिकेत केलं जायचं. विविध साहित्य परिषदांच्या शाखा या विविध स्पर्धा आयोजित करतात ज्याची एकमेकांना काही माहितीच मिळत नाही. म्हणजे इचलकरंजीमध्ये कितीतरी चांगली एक कथालेखन स्पर्धा होते जी नवोदितांसाठीच असते, जी अजिबात ज्येष्ठ कथाकारांनी आधी छापली गेलेली कथा परत पाठवावी असं कुठलंच हे नसायचं. त्याला वयाची मर्यादा असायची. आता त्याच्यात पुन्हा ते किती वयाचं नक्की आहे का नाही, वडिलांनी लिहिलं मुलाच्या नावाने पाठवतो का, याला आता काय एखाद्याने चौर्यकर्म करायचंच ठरवलं तर आपण काही करू शकत नाही. पण आपला हेतू प्रामाणिक असतो. तर अशा पद्धतीच्या विविध स्पर्धा, काव्य स्पर्धा याची माहिती साहित्य पत्रिकेमधून लोकांपर्यंत पोहोचायची आणि समजा आपण करणार नसू तरी ती माहिती कळल्यानंतर ती दुसऱ्याला सांगता येऊ शकायची आणि आपोआप त्याचा प्रतिसाद खूप चांगला व्हायचा. असा आत्तापर्यंतचा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे मी माझ्या स्वतःच्याच एकांकिकांचं जेव्हा पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं ते त्या एकांकिकेसाठी विद्याधर पुंडलिक पुरस्कार असतो. तो विद्याधर पुंडलिक पुरस्कार माझ्या कल्याणकारी राज्य नावाच्या एकांकिकेला आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 एकांकिकांच्या त्या संग्रहाला मला मिळालेला होता. हे मला साहित्य पत्रिकेच्या त्या चौकटीमध्ये आलेल्या जाहिरातीवरून कळलेलं होतं. सो माझं दुसरं प्रायोरिटी काम जे असेल ते साहित्य पत्रिका पुनर्मुद्रित आणि पुनर्वितरित करणं हे असेल.